परंतु एवढ्या मोठ्या संख्येनं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करायचं आहे, आम्हाला अण्णांसोबत काम करायचं आहे किंवा आम्हाला देऊचा सर्वांगीण विकास हा आमचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण जे एकत्रित झाला, एक चांगली संघटना म्हणून जर पुढे पाहायचं असेल तर आपल्या देऊ नगरीमध्ये पाहायला नक्कीच तुमच्या लोकांनी. पण आपण सगळेजण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये स्वीकारून काम करत असताना सोशल मीडिया सेल असेल, कामगार सेल असेल, त्यानंतर वकील सेल असेल किंवा अल्पसंख्याक सेल असेल, ज्या ज्या सेलमध्ये किंवा ज्या ज्या संघटनेच्या माध्यमातून पदावरती आपल्याला काम करण्याची संधी मिळेल त्यातून आपल्याला इथल्या नागरिकांना, इथल्या जनतेला न्याय देता आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवता आले पाहिजे, हाच आपला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आज तुम्ही सगळे जर पाहिलं तर फक्त इथं मला अण्णाच जास्त वयाचे दिसत आहे आणि अण्णांनंतर जर पाहिलं तर कांतला तुम्ही असत 55 वर्षाचे 57. त्याचा आम्ही सगळे पक्का ओबी दिले 53 म्हणजे 52 माणसं अशी ती 50च्या पुढची आहे. दादा इथं 50 जण असे ती सगळे 50च्या आतले, 40च्या आतले, 35च्या आतले सगळे माझे युवक आहेत. मग आपण सगळे युथ म्हणत असताना आपल्या युवकांचं संघटन एवढं प्रभावशाली असलं पाहिजे, एवढं सक्षम असलं पाहिजे की आज जनसंवादच्या माध्यमातून देऊच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकायला आला. इथं आता बसलेल्यांपैकी काही स्थानिक 20-25% आहेत, पण 70-75% आपण कुणी कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली, खानदेश, काही कोकणातून आलेले असे सगळी माणसं या ठिकाणी, मराठवाड्यातले काही मंडळी आहेत की आपण सगळे इथं आपलं गाव म्हणून किंवा आपलं घर म्हणून या ठिकाणी राहतोय. आणि अशा वेळेला मोठ्या संख्येनं इथलं नागरिकत्व वाढताना इथल्या जनतेचे प्रश्न तुम्ही देखील जाणून घेतले पाहिजे. आता नगरसेवक असते, आमदार असला की काहींना वाटतं की नाही पद आहेत त्यांनी काम केलं पाहिजे, स्वाभाविक आहे, परंतु त्याच्याबरोबर तुमची सुद्धा साथ अत्यंत महत्त्वाची आहे. मग ज्या ठिकाणी प्रशासन, नगरसेवक कमी पडतात त्या ठिकाणी आपली संघटना सक्षमपणे उभी असली पाहिजे. काही वेळेला राजकारण केलं जातं, प्रत्येक वेळेला राजकारण डोक्यात ठेवून आपण समाजाशी जोडू शकत नाही. आपल्याला एक सामाजिक बांधिलकी जपून देखील काम करता आलं पाहिजे. ही तुकारामांची भूमी म्हणताना इथं अनेक राज्यभरातून, देशभरातून वारकरी संप्रदायातले संत, महंत, वारकरी या ठिकाणी येत असतात आणि ही भूमी आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं नावरोखी करायची असेल, इकडे डेव्हलपमेंट करायची असेल तर तुमच्या सगळ्यांची साथ ही मला देखील खूप मोलाची आहे. माझी विनंती आहे की आज आपण कार्यकारिणी म्हणून, सदस्य म्हणून पदभार घेत असताना किंवा एखाद्या पदावरती जबाबदारी घेताना दिवाळी झाल्यावरती विवेक भाऊ आपण सगळे मंडळी एकदा 2 दिवस सुट्टी टाकून ट्रेनिंग सेंटर जे आपलं आहे पनवेल खोपोलीचे सर काय नाव, त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण सगळेजण एक प्रशिक्षण घेण्याकरता नक्की गेलं पाहिजे. सगळ्यांचे विचार ऐकले पाहिजे, कल्पना असतात चांगल्या चांगल्या त्या ऐकून घेतल्या पाहिजे, काहींच्या अडचणी असतात त्या देखील समजून घेतल्या पाहिजे. आणि माझी विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपला परिवार म्हणून आज ही सगळेजण तुम्ही एकत्र आलाय, प्रत्येकाच्या अडचणीला सुद्धा उभं राहिलं पाहिजे. त्याचा एखादा सहकार्य आपला अडचणीत आला तर त्याची आपण मजा बघता कामा नये, पण त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं. नाहीतर कुणीतरी आता आमदार आमच्या मागं आहे, माझ्या मागं राष्ट्रवादीचं पद आहे, मग मी इकडं 2 नंबरचा काहीतरी धंदा करतोय, कुणाचा तरी जमीन लुबाडतोय, कुणाचा सातबारात नावं करतोय, नगरपालिकेत टॅक्स भरणार नाही, बघू काय करतोय, असते नको. चांगलं काम करून आपण जर पुढे गेलो तर आपल्या संघ 10 माणसाच्या वेळी 100 माणसं जोडायला पटापट तयार होतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मलाही देखील त्याचा अनुभव आहे. पण आपण सगळेजण एका चांगल्या कामाच्या माध्यमातून एकत्रित पुढे जाऊया. आज ज्यांना ज्यांना वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून पदावरती नियुक्ती केली जाते मी त्या सर्वच माझ्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याकडं कामगार सेल
एक ट्रान्सपोर्ट सेल, त्यानंतर अल्पसंख्याक सेल, सोशल मीडिया सेल आणि अजून कुठले घेतात सामाजिक सेल, क्रीडा सेल केला. आता क्रीडा सेलला ज्यांच्याकडे जबाबदारी आली त्या मंडळींनी काय करायला पाहिजे, आपल्या दूध पुढे चांगली जागा आहे की जिथं आपण शहरातल्या मुलांना ऍक्टिव्हिटी करण्याकरता ग्राउंड तयार करू शकतो. तिथं लहान मुलांकरता वेगळं ग्राउंड, इतर लोकांकरता वेगळं ग्राउंड कसं तयार करू शकतो, त्या आयडियाज तुम्ही आणल्या किंवा आपण त्याच्यात थोडंसं भाग घेतला. आता मी माझं काही दिवसापूर्वी मोरे महाराजांनी मला झाडं लावण्याकरता बोलवलं. त्यामध्ये विकास भाऊ सुद्धा आहे, त्याचं प्रमिशन पण दिलं वृक्षच आहे. फॉरेस्टच्या जागेतली झाडं कोणी तोडून देत नाही, परंतु ती कुठली इंग्लिश झाडेचं नाव मला माहित नाही, बिसडी ते झाड काढायची परवानगी घेतली आणि तिथं आपण देशी झाडं लावतो. उद्याच्या काळामध्ये आपल्याच पिढीतली पोरं त्या झाडाखाली जाऊन बसणं, तिथं आनंद घेणं किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेणं हे त्या झाडांच्या छताखाली किंवा झाडाच्या सावलीखाली पुढच्या 5 वर्षांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तशा पद्धतीने क्रीडांगण एखादं चांगलं करायचं असेल तर 1-2 वर्ष जातील, परंतु एक चांगलं क्रीडांगण आपण उभं करू शकतो. त्याच पद्धतीनं सामाजिक न्यायाच्या माध्यमातून शासकीय योजना आहे, त्या योजनेचा लाभ आपल्याला त्या घटकांना कसा देता येईल त्याचा आपण विचार करून काम केलं पाहिजे. कामगार सेल हा सगळ्यात दिवसा महत्वाचा सेल असणार आहे की कामगार सेलचा आपला अध्यक्ष असेल, त्याची टीम असेल, त्याच्या मागे तर मी ताकदीने उभा आहे, परंतु आपण स्वतःच्या मागे उभं राहायला पाहिजे की एखाद्या कंपनीत आपल्या कामगारांवरती कोणी अन्याय करत असेल किंवा एखाद्या वेळेला खुलं आंदोलन करण्याची वेळ आली तर त्यावेळेला सुद्धा मी तुमच्या बरोबर असलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सगळेजण एकत्रितपणे राहायला पाहिजे. ही संघटना ही अडचणी किंवा ज्या समस्या आहेत त्या जाणून कसा न्याय द्यायचा आहे त्याकरता आपल्याला पुढे न्यायचे. एवढं त्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. ज्यांना त्यांना या पदावरती वेगळ्या संधी मिळणार आहे त्या सर्वच माझ्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. या ठिकाणी अण्णांचे मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा आज ज्यांना ज्यांची पदनियुक्ती होत आहे त्यांचं प्रथमतः मनापासून अभिनंदन. या ठिकाणी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगार सेल या सेलची पदं या ठिकाणी दिली जात आहेत. त्याचं नियुक्तीपत्रक या ठिकाणी दिलं जात आहे. आदरणीय अण्णांच्या शुभ हस्ते प्रथमतः कामगार सेलच्या अध्यक्षपदी सन्माननीय वैभवदादा पवार आपणास विनंती आहे की आपण आपल्या या ठिकाणी नियुक्तीपत्र घेण्यासाठी पुढे यावं. टाळ्या वाजवून मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा यांच्या पुढील वाटचालीला आपण घेऊया. आदरणीय अण्णांनी सांगितलेली प्रत्येक सेलची भूमिका आपण लक्षात घेऊन इथून पुढच्या काळामध्ये त्या पद्धतीने आपण वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध राहूयात. कार्याध्यक्षपदी विक्रमदादा पाटील आपणास विनंती आहे की आपण पुढे यावं. विक्रमजी पाटील आपणास मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा. त्यानंतर या ठिकाणी कामगार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिवपदी रवी भाऊ कजेरकर आपणास विनंती आहे आपण पुढे यावं. त्यानंतर पुढील पंकज विसावे उपाध्यक्ष. थोडं फास्ट या, यादी मोठी आहे. पंकजदादा विसावे उपाध्यक्ष, नामदेव लाने उपाध्यक्ष, सन्मान्य नितीनदादा कडके उपाध्यक्ष, खजिनदारपदी नवनाथदादा जाधव, खजिनदारपदी नवनाथदादा जाधव यांची नियुक्ती झालेली आहे. या पुढील गणेश भागिले सहखजिनदार, गणेशजी भागिले, अमित मोरे, प्रदीपजी पाटील, सन्मान्य नामदेव झाले असतील त्यांनी पुढे या. उपाध्यक्ष कामगार सेल नामदेव भाऊ लाने. आवाज कळत नाही सर, तू बोललेला काय नक्की नाव सगळे बसले बघा. ओके.
सन्माननीय प्रदीप पाटील. प्रदीप पाटील. सन्माननीय सलीम शेख. सलीम शेख. सन्माननीय विनायक चव्हाण. विनायक भाऊ चव्हाण. सन्माननीय संग्राम केले. सन्माननीय संदीप पाटील. सन्माननीय संदीप पाटील यांनी पुढे यावं. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील आपणही आपल्या नियुक्ती पत्र घेण्यासाठी पुढे यावं. संदीप पाटील. सन्माननीय रणजित नागणे. सन्माननीय रणजितजी नागणे आपणही पुढे यावं. चेअर थोडीशी मागे घेतो माझ्या डोक्या सन्माननीय प्रशांत पानसकर. सन्माननीय प्रशांत दादा पानसकर आपल्यासही विनंती आहे आपण पुढे यावं. सन्माननीय निवास पाटील. सन्माननीय श्रीनिवास पाटील आपणास विनंती आहे आपण पुढे यावं. सन्माननीय सागर भाऊ माळी आपणासही विनंती आहे पुढे यावं. थँक्यू. यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देहू शहर उपाध्यक्षपदी प्रणव किरण चव्हाण. प्रणव दादा आपणास विनंती आहे पुढे या. त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देहू शहर बाबूरावजी मोरे. त्यानंतर खजिनदारपदी रतिकांत कापसे. रतिकांत कापसे आपण पुढे यावं. तुमच्या दोघांना पण सांगतो थोडी तब्येत पण करा. जिम लावले. सचिवपदी दिव्यांका संदीप चव्हाण. दिव्यांका संदीप चव्हाण विद्यार्थी दिले ना आणि तू विद्यार्थी सन्माननीय नवनाथदादा पाटील आपण या ठिकाणी आपलं विनंतीपत्र घेण्यासाठी पुढे यावं ही विनंती. नवनाथदादा पाटील. ज्यांची या ठिकाणी निवड झालेली आणि नियुक्ती झाली त्यांचा ग्रुप फोटो अण्णांसंघ होणार आहे, त्यामुळे कुणी जाऊ नका. अण्णांसंघ ग्रुप फोटो घ्यायचे ज्या ज्या विभागाची निवड झालेली आहे त्यांचा, एवढं लक्षात राहू द्या. एक मिनिट जरा थोडंसं मागे आणि इथे ओके. आपल्या देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी सन्माननीय राहुलदादा साळुंके यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यांचे नियुक्तीपत्र या ठिकाणी दिले जात आहे. राहुल दादा इथे समोर इकडे टर्न करा गेलं पुढे इकडे राहा आता समोर इथे. त्यानंतर प्रसिद्धी प्रमुख प्रतीकदादा चव्हाण. ओके. प्रतीकदादा चव्हाण सोशल मीडियावरती नाही त्यांना उत्तर द्यायची नाही, चांगलं काम दाखवतात. मावळ तालुका सोशल मीडियाचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय भाऊ शेळके आपणही पुढे या. प्रतीक चव्हाण पुढील लखन मधने कार्याध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. लखन दादा मधने आपण पुढे या.
एक मिनिट दादा इथे उपाध्यक्षपदी सन्माननीय अरुणदादा हुंसाळे, उपाध्यक्षपदी अरुणदादा हुंसाळे यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. मनापासून अभिनंदन. अण्णांच्या शुभास्ते आपणास या ठिकाणी समोर जा ना. सन्माननीय अमोलदादा पलाडे, सन्माननीय अमोलदादा पलाडे सरचिटणीसपदी आपली नियुक्ती झाली. मनापासून अभिनंदन. अण्णा समोर. थँक्यू. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतदादा सुतार, आपणास विनंती आहे. प्रशांत भाऊ, आपण आपलं या ठिकाणी नियुक्तीपत्र घेण्यासाठी या मनापासून अभिनंदन. त्यानंतर ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी सन्माननीय रुचिरदादा टिळेकर, आपण पुढे या. अण्णा इथे आपल्या मनापासून अभिनंदन. या ठिकाणी ओबीसी सेलच्या सचिवपदी सन्माननीय रोहितदादा नासकर, दादा इथे अण्णा इथे आपणास विनंती आहे आपण पुढे यावं. सहसचिवपदी सन्माननीय विठ्ठल सायकर, सहसचिवपदी ओबीसी सेलच्या विठ्ठल सायकर यांची नियुक्ती झालेली आहे. अभिनंदन. ओके थँक्यू. सहसचिवपदी ओबीसी सेल देहू सन्माननीय अशोकदादा भालेकर, समोर जा ना. थँक्यू. ओबीसी सेल खजिनदारपदी अतुलदादा देवकर, ओबीसी सेल खजिनदारपदी अतुलदादा देवकर यांची नियुक्ती झालेली आहे. अण्णा इथे दादा इथे बा समोर. दादा इथे ओके. ओबीसी सेलच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी सन्माननीय निखिलदादा टिळेकर, त्यानंतर सहसचिवपदी दादा संकेत इथे देवकर, थँक्यू. सरचिटणीसपदी अक्षय टिळेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष निखिल टिळेकर झाले. पुढील पद सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वार्डने अध्यक्ष आहेत. वार्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष सन्माननीय सचिवदादा बाबर, मनापासून अभिनंदन. वार्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष. वार्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रशांतदादा समोर मोरे, येतो. समोर थँक्यू. वार्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा घाडगे, सारखं समोर येतो. दादा समोर. ओके. वार्ड क्रमांक 4 चे अध्यक्ष सन्माननीय अमोलदादा चौगुले, अमोलदादा चौगुले. अण्णा समोर. वार्ड क्रमांक 5 चे अध्यक्ष प्रवीणदादा मधाले, वार्ड क्रमांक 7 चे अध्यक्ष पंडित पालखी. चला प्रवीण ये चल पटकन मॅडम. वार्ड दादा अण्णा क्रमांक इथे 8 चे अध्यक्ष थँक्यू. सन्माननीय खांडेश्वर कोकाटे, वार्ड क्रमांक 8 चे अध्यक्ष सन्माननीय खांडेश्वर अण्णा समोर. कोकाटे. एक मिनिट दादा एक मिनिट. दादा दादा त्यांना बाजूला घेतोय. थँक्यू. वार्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष सन्माननीय अजयजी चव्हाण, वार्ड क्रमांक 11 चे अध्यक्ष सन्माननीय मिलिंद दादा नाईक, दादा इथे मिलिंद दादा नाईक. ओके. वार्ड क्रमांक 14 चे अध्यक्ष सन्माननीय महेशजी झंजे, महेशजी झंजे. अण्णा इथे
ओके. वार्ड क्रमांक 15चे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी मांडवेकर. अमोलजी मांडवेकर. त्यानंतर त्यांची जी विश्वेश्वर शेंडे सदस्यपदी नियुक्ती झाली. तो खाली थांब. विश्वेश्वर त्यांची नियुक्ती निवडती झाली नाही ते सोशल मीडिया वरिष्ठ उपाध्यक्षपदी प्रणवदादा काळोखे. प्रणवदादा काळोखे अभिनंदन. यानंतर या ठिकाणी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झालेली आहे ते सन्माननीय निलेश दादा पाटील. या ठिकाणी युवक अध्यक्ष स्वप्नदादा आगवणे आपण पुढे या. निलेशजी पाटील अभिनंदन आपलं. उपाध्यक्ष युवक. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सन्माननीय अमोलजी भगत. या ठिकाणी मावळ तालुक्याचे सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष संजय भाऊ शेडगे आणि एकूणच देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी अण्णांचा सन्मान संपन्न होतोय. या ठिकाणी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं सरचिटणीस ओबीसी सेल अक्षय टिळेकर. अक्षय भाऊ आपल्यास विनंती आहे आपण आपलं नियुक्तीपत्र घेण्यासाठी पुढे या. अक्षय दादा टिळेकर. पुन्हा एकदा ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो देहूमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आणि पदग्रहण समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना पदग्रहण नियुक्तीची पत्रक मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं देण्यात आलेले आहे. सरस्वती मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, हम तुम्हारे साथ. सुनील अन्ना शेळके तुम आगे बढ़ो, सुनील अन्ना शेळके तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. श्री क्षेत्र देहू गावचे युवकचे अध्यक्ष विवेक काळोखे आहेत. किती कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सक्रिय सहभाग घेतलेला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये किती जणांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आणि युवकांच्या संघटनाबाबत काय सांगा? आज या सरस्वती मंगल कार्यालयामध्ये मावळते तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री सुनील अण्णा शेळके यांच्या कामाने प्रभावित होऊन माझ्या 150 ते 250 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार मनात घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामगार सेलमध्ये, सोशल मीडिया सेलमध्ये, सहकार सेलमध्ये, अल्पसंख्याक सेलमध्ये ह्या लोकांनी आज माझ्याबरोबर काम करण्याची संधी उपलब्ध करून घेतलेली आहे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते आज या सगळ्यांचा पदग्रहण सोहळा इथं संपन्न झालेला आहे. तालुक्याचे आमदार आज काम करत असताना देहू शहरातील आज सकाळी झालेला आमचा जनसंवाद अभियान असू द्या, 1,500 लोक जवळजवळ आज इथं या अभियानामध्ये सहभागी झाली होती. सहभागी झाल्यानंतर आता देहूगावचा पूर्ण देहूगावच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आमदार साहेबांचा आता दौरा चालू झालेला आहे. त्याचबरोबर आज आमच्या इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवारामध्ये या सगळ्या सभासदांचा समावेश झालेला आहे. या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या विचाराने प्रभावित होऊन आज ही जी मोठ्या संख्येने युवा वर्ग आमच्याबरोबर आलेला आहे त्यांच्या पूर्ण आशा आकांक्षा पूर्ण करण्याची त्यांना मी ग्वाही देतो. या ठिकाणी विवेक काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या कामाची पद्धत, यांचं काम पाहून या युवकांनी अण्णांसोबत राहण्याची जी शपथ घेतलेली आहे आणि यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे. तर श्री क्षेत्र देहू या देहू शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमदार सुनील शेळके यांची ताकद निश्चितच वाढलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. आपल्या